तर नायब तहसीलदार राजेश पाठक यांच्या दमदाटीच्या साम टीव्हीने दाखवलेल्या बातमीची नांदेडचे जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतलेली आहे। जिल्ह्यातील सर्वच महसूल कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नागरिकांची आणि शेतकऱ्यांची कामं करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कडक सूचना दिलेल्या आहेत। लोहा तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिक आणि शेतकऱ्यांची कामं होत नसल्याचा आरोप केला आहे। सुरुवातीला जर बघितलं आपण तर ते चर्चेतून वादातून तो विषय पुढे झालेला आहे, परंतु जो विषय आहे तो चर्चेतून आणि त्यांचं जे काही काम आहे ते सांगणं महत्त्वाचं होतं। कारण जर बघितलं त्याच्यात खोलात गेलो तर त्या फेरफार संदर्भात आक्षेप होता। आक्षेपाच्या नंतर सुनावणी झाली, सुनावणीमध्ये निर्णय झाला। निर्णय कदाचित संबंधितांना मान्य नसेल तर त्यांनी त्याच्याविरुद्ध अपील करणं अपेक्षित आहे। ते सांगणं तिथं अपेक्षित होतं, परंतु वेगळ्या पद्धतीने शब्दिक चकमक आणि पुढे विषय झालेला आहे। संबंधितांना शोकॉज देऊन त्याचा खुलासा आणि अहवाल माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पाठवण्यात येईल। शेत जमिनीचे काम घेऊन गेलेल्या एका शेतकऱ्याची कॉलर धरून त्याला तहसील कार्यालयाच्या बाहेर काढल्याचा प्रकार समोर आलेला आहे। आपण सध्या आहोत नांदेडच्या लोहा तहसील कार्यालयाबाहेर। त्या ढकलीत आणल्यानंतर राजेश पाठक म्हणून आहेत नायब तहसीलदार, यांनी पण आम्हाला डायरेक्ट थेट आरेरावी करून आमच्या कॉलरला धरून बाहेर हकलाकली केली आणि दोन्ही पण कर्मचारी खुर्चीवर न बसता शासकीय उठून आम्हाला शासकीय सामान्य माणसाला असाच त्रास देतात। दस्त क्रमांक बनावट होता, त्यांना म्हणलं तपासा, मला तपासत नाही ते आणि फेरफार क्रमांक 786 ते फेरफार मंजूर करू नका म्हणलं, तरी त्यांनी आक्षेप केलं तर मंजूर केलं साहेब। मग ते पैसे देतो दिले नाही त्यांनी आणि मग रजिस्ट्री तर केली। मग साहेबाला म्हणत बाबा पैसे दिले नाही तर ते म्हणले आम्हाला काही माहिती नाही बाबा म्हणले आणि प्रकरण समजा मग इथं सगळं दमून गेलं समजा 2 वर्षामध्ये 25 मध्ये की रस्ता मोकळा करून देण्यात यावा म्हणून तहसीलदार साहेबांनी आदेश दिला, पण त्याची अजून बी अंमलबजावणी झालेली नाही। यालेत मंडळ अधिकारी पाहून चलेत इकडे हे आहे ते आहे म्हणून अडचणी सांगून अहवाल पाठवले देऊन तहसीलदार। मग तहसीलदार म्हणालेत की असं अशी अडचण आहे, रस्ता देऊ शकत नाही। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, लोहा, नांदेड।